आता राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत. तर आज आपण करणार आहोत ट्रेंड ॲनालिसिस. ट्रेंड ॲनालिसिसमध्ये आपण काय करणार आहे, चला तर आपण पाहूया. तर सर्वात आधी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की मार्केट 3 प्रकारचा ट्रेंड असतात मार्केटमध्ये. एक असतो अप ट्रेंड, एक असतो साइडवेज आणि एक असतो डाउन ट्रेंड. जसं की तुम्ही बघू शकता, असा असतो अप ट्रेंडवर वर जर मार्केट चालू असेल तर त्याला अप ट्रेंड म्हणतात. आपण एक हे बघा रिअल आहे. आता सगळ्या करंट सिच्युएशन चालू आहे गोल्डची. तर सध्या मार्केट आधी डाउन ट्रेंडमध्ये होतं आणि आता साइडवेजमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. इथं वर तुम्ही बघू शकता. इथे या ठिकाणी एक रेझिस्टन्स म्हणता येईल. मार्केट सध्याच्या कंडिशनला वरचा जो रेझिस्टन्स आहे तो ब्रेक करत आहे. तर आपण लगेच लाईव्हला आपण काय ट्रेड नाही घेते. व्हिडिओ जर लाईव्ह असते तर मी सांगितलं पण असतं तुम्हाला काही गोष्टी. पण आजचा व्हिडिओ आपला ट्रेंड अनालिसिस. तर हे लाईव्ह मार्केट चालू आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की आधी मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं, नंतर साइडवेजमध्ये कन्व्हर्ट झालंय आणि नंतर ते अप ट्रेंडमध्ये पण जाऊ शकतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्या. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत ट्रेंड्स विथ त्यांचे इफेक्ट्स. तर चला सर्वात पहिला आपल्या स्लाइडवर जाऊ. तर हे बघा, इथं तुम्ही बघू शकता. तर हे बघा तुम्हाला काय दिसतंय इथं बघून. अप ट्रेंड आहे, हायर हाय, हायर लो. इन अँड ट्रेड प्राइस मूव्ह इन अँड अप ट्रेंड डायरेक्शन मेकिंग हायर हाय, डबल एच म्हणतात हायर हायला, अँड हायर लो एल एच म्हणतात त्याला. तर ॲज अ लॉंग as long as price keeps making higher high and higher low, the trend is uptrend. तर मार्केटमध्ये हायर हाय जर तयार होत असतात आणि हायर लो जर तयार होत असतात तर ते कसे ओळखायचे ते तुम्हाला सांगतो. तर मार्केटची सिच्युएशन असते अपट्रेंड. तर चला आपण आता तुम्हाला दाखवतो हायर लो आणि हायर हाय काय असतं. तर हे बेसिक आहे नॉलेज, पण हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण की हे जे बेसिक बेसिक गोष्टी असतात ना, ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की तुम्हाला सांगितलं मी सपोर्ट रेजिस्टन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं प्राइस ॲक्शन, जसं की मी तुम्हाला आता सांगतो हे अप ट्रेंडमध्ये हायर हाय, हायर लो. त्यामध्ये दुसरं पण असतं लोअर लो, लोअर हाय. ते पण पुढच्या स्लाइडमध्ये ते पण तुम्हाला सांगतो. जे बेसिक आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जे की तुम्ही बघू शकता, तुम्ही जिमला जाता. जिमला आपण सर्वात आधी स्ट्रेचिंग वगैरे करतो. जे बेसिक आपण काय करतो, हे स्क्वॉट्स मारतो, थोडे सिटअप्स मारतो, आपण डिप्स मारतो. हे जे बेसिक असतात ना, हेच खूप इफेक्टिव्ह असतात. म्हणून ना बेसिकला कधी ना इग्नोर नाही करायचं. बेसिक तुम्ही ना मास्टर करत राहा. प्रो तर पुढचं तर कोणी पण सांगेल आणि सगळ्यांचं आपली आपली हे वेगवेगळे असते. ट्रेडिंग करायची स्ट्रॅटेजी तर कोणी पण सांगेल. पण जे बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही महत्त्वाच्या, ह्या तुम्ही प्रॅक्टिस करा आणि ह्याच्यावर जास्त भर द्या. कारण की बेसिकच महत्त्वाचं आहे आणि बेसिकच पुढे आपल्याला फायद्याचं पडणार आहे. बेसिक तर चला सर तर आता बघू. हायर इथं जे तुम्हाला दिसतंय हायर हाय, हायर लो, हायर हाय हे काय? तर आता इथं बघा प्राइस ॲक्शन होती. वर गेली, वर गेली, वर गेली. एका ठिकाणी गेली, या ठिकाणी गेली, या ठिकाणावरून प्राइस परत ड्रॉप झाली. तर जो हा टॉप आहे, जो हा ड्रॉप आहे, ह्याला झाला, हा झाला. कारण की वर मार्केट चाललं होतं. तर मार्केटचा सोडा, हा जो टॉप आहे, हा जो तयार झाला ह्याला म्हणायचं हायर हायर हाय म्हणायचं याला. कारण की मार्केट खालून वर आलं. मार्केट काय काय झालंय, खालून वर आलंय. याच ठिकाणी जर ते पुढच्या स्लाइडमध्ये काय ते पुढच्या स्लाइडमध्ये इथं जे आहे ते तुम्हाला आधी तेच खालून वर आली प्राइस, मग इथं टच झाली आणि मग खाली पडली. खालून वर आली त्याच्यामुळे हाय झाला हा तयार. तर इथं झालं हायर हाय तयार. नंतर मार्केट खाली गेलं. मार्केट खाली गेलं, एका ठिकाणापाशी गेलं आणि एक बेरिश कॅन्डल दिली आणि मार्केट वर गेलं. तर इथं झालं तर हायर हाय झाला. तर हायर हा सेम राहील, कन्सिस्टन्स राहील, हा सेम राहील. तर इथं झाला हायर लो. कारण की ही प्राइस वर आहे, ही प्राइस लो, हे तर एवढं तर तुम्हाला कळतंय. तर हा तयार झाला हायर लो. हायर लो का तयार झाला? कारण की प्राइस ॲक्शन, प्राइस कुठून आलेली, खालून आलेली, हे लक्षात ठेवा. खालून वर आली म्हणून हाय, खालून वर आली म्हणून हायर, याला सगळीकडे हायरच म्हणावं लागेल. कारण की प्राइस खालून आलेली आहे. तर इथं तुम्ही हायर हाय तयार झाला. कारण की ह्या इथं तुम्ही एक लाईन मारून घ्या. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण दाखवेल, पण इथं एक लाईन मारा. खाली तयार झाला, इथे एक लाईन मारा. हा जरा हायर. प्राइस इथून परत वर गेली. ह्याचा जो हाय होता हा ब्रेक केला. इथं बघू शकता तुम्ही, ही लाईन आहे ना, ही सरळ इथपर्यंत लाईन आली असती आणि ही ब्रेक झाली. त्याच्यावर गेली प्राइस आणि इथं कुठेतरी गेली मारे आणि कुठून तरी पडली प्राइस. जिथून प्राइस पडली तो झाला हायर हाय. परत ह्याच्यापेक्षा हाय म्हणून तो झाला हायर हाय, हायर हाय. तो परत लो झाला, लो प्राइस लो झाली. जास्त खाली नाही आली. जास्त ह्या प्राइसच्या खालीला प्राइस नाही आली. वर कुठेतरी आली, तिथूनच परत मूव्ह झाली. म्हणून तो काय झाला हायर लो. कारण की प्राइस खालून वर आली. तसंच हायर हाय, हायर हायर हाय आणि हायर लो जर बनत असताना प्राइस जर खालून वर येत असेल ना, वर टच होत असेल, परत खाली टच असेल, तर त्याच्या पुढची प्राइस ह्याच्यापेक्षा वर हे होत असेल आणि लो पेक्षा दुसरा लो त्याच्या वर तयार होत असेल तर तो झाला हायर लो. सिंपल आहे, लक्षात ठेवा. तर याला म्हणतात हायर हाय, हायर लो. जर असं जर तयार होत असेल मार्केटमध्ये तर हा एक चांगली अपॉर्च्युनिटी, याला म्हणतात अप ट्रेंड. अप ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे. आपण या ट्रेंडमध्ये बायची पोझिशन ना शक्यतो एक्झिक्यूट करू शकतो. ती कशी मी तुम्हाला सांगेल नंतर. तर हे महत्वाचं आहे की हे तुम्ही मार्केटमध्ये अॅनलाइज करा. बघा कुठं तयार होतंय, काय वेळेला आपण जायला स्लो लाईव्हच्या त्याला म्हणतात हायर हाय, हायर लो. जर असं तयार होत असेल तर मार्केट काय आहे,
अप ट्रेंडमध्ये. अप ट्रेंड म्हणजे वर चाललंय. तर या ठिकाणी आपण जसे पहिल्या क्लासमध्ये बनलो होतो, तर कोणत्या पोझिशनसाठी आपण इथं अपॉर्च्युनिटी बघतो. तर आपण अपॉर्च्युनिटी बघतो इथं फक्त बाईंग पोझिशनसाठी. तर बाईंगची अपॉर्च्युनिटी जास्त असतात. लोचं आपल्याला शॉर्ट पोझिशन करायचीच नाही. आपल्याला सेलची पोझिशनचा एक्झिक्यूट करायचंच नाही. तर फक्त बायची पोझिशनसाठी आपल्याला अपॉर्च्युनिटी बघायची आहे. तर चला जाऊ आता आपण लाईव्ह आहे मार्केटमध्ये. तर तुम्ही बघू शकता. हा बघा एकदम सिंपल आहे. मागचं पण नाही. तुम्ही बघू शकता ही डेट आहे. आजची डेट आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो डेटवर. बघा मंडे 11 मे 26 ही जी इथं जर प्राइस आहे इथे एक आपण एक तर या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी प्राइस आली या ठिकाणापासून आपण तयार करू या ठिकाणी प्राइस आली नंतर या ठिकाणी प्राइस आली प्राइस वर गेली प्राइस वर गेली या ठिकाणी आली या ठिकाणी वर गेली या ठिकाणी प्राइस गेली या ठिकाणी एक तुम्ही हे करा या ठिकाणी प्राइस आली त्यानंतर प्राइस पडली बघा या ठिकाणी आली या ठिकाणी तुम्ही हे करा पडली का परत तुम्हाला काय सांगितलं हा तयार काय झाला हायर हाय तुम्ही आपल्या जसं की आपल्या स्लाइडवर बघू शकता इथं प्राइस आली त्यानंतर खाली आली तर तुम्ही इथं बघा त्यानंतर प्राइस याच्यापेक्षा तर खाली आली तर इथं जरा हायर लो त्यानंतर परत प्राइस वर गेली इथं बघू शकता तुम्ही इथपर्यंत प्राइस गेली या ठिकाणापर्यंत प्राइस गेली तर तिथं काय झाला हायर हाय परत कारण की ह्या प्राइसच्या वर प्राइस गेली तर या आधीच्या प्राइसच्या वर प्राइस गेली तर तिथं झाला परत हायर हाय तयार आणि हायर लो कुठं असणार जसं की तुम्ही बघू शकता या ठिकाणी परत प्राइस आली खाली ड्रॉप झाली आणि या ठिकाणी प्राइस आली कन्सोलिडेट झाली प्राइस इथं आणि या ठिकाणी या प्राइस पेक्षा तर ही प्राइस वर आहे म्हणून ते झाली हायर लो अशा ठिकाणी तर आपण जर असे मार्केटची सिच्युएशन असेल तर आपण या ठिकाणी काय बाईंगची पोझिशन बघतो याला म्हणतात हायर हाय आणि अप ट्रेंड प्रॉपर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा मित्रांनो हायर प्राइस लो होती वर गेली प्राइस परत खाली आली हायर लो तयार झाला प्राइस परत वर गेली हायर हाय तयार झाला प्राइस परत खाली आली हायर लो झाला तयार असं जर अजून होत असेल मार्केटमध्ये हायर हाय हायर लो तर तो असतो अप ट्रेंड आणि ह्या अप ट्रेंडमध्ये आपण बघतो बाईंगची पोझिशन तर तुम्ही नेक्स्ट काय करता प्राइस काय करता आता जर असं अनालिसिस करत असेल तर नेक्स्ट मध्ये तुम्ही काय करता चला तुम्ही बघितलं की इथं प्राइस अशी झाली आहे परत इथं हायर लो तयार झाला परत हायर हाय तयार झाला परत हायर लो झाला हायर हाय तयार होणारच आहे तर हायर हाय लो झाल्यावर तुम्ही काय करता प्राइस परत मार्क करता मार्क केली हायर हाय परत तुम्ही खाली यायची वाट बघता तर तुम्ही इथं जर तुम्ही कॅप्चर केली त्या प्राइसला की इथं जर आली तर तुम्ही म्हणता अरे प्राइस परत खाली आली हायर लो तयार झाला इथं हायर लो तयार झाला इथं हायर लो झाला तर तुम्ही काय करता इथं बाईंगची पोझिशन घेऊ शकता तर इथं जर बाईंगची पोझिशन घेतली इथं घेतली कुठेतरी तर मार्केट एसेल जर या प्राइसच्या जर खाली लावलं इथे असेल नंतर आपल्याला टार्गेट काय भेटणार आहे आपण एक पोझिशन पण लावून बघू या ठिकाणी गेलो आपण एक मिनिट आपण काय पाहिलं हायर लो तयार झाला त्यानंतर हायर हाय तयार होणारच आहे तर चला तुम्ही एक कॅन्डल मिस केली 2 कॅन्डल मिस केल्या तिसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन झालं चला ठीक आहे इथं जर तुम्ही आता तुम्ही म्हणता चला ठीक आहे ही कॅन्डल मिस झाली पण इथं तर तुम्ही बघणार की हायर हाय तयार होणार तर इथं आपण जर ट्रेड एक्झिक्यूट केला बाईंगसाठी तर पहिली जी हायर हाय तयार झाला म्हणजे थोडासा खाली घ्यायची प्राइस आणि तुम्ही ह्या ठिकाणी ही लाईन बघा ह्या लाईनच्या थोडंसं खाली मी एसएल घेतलाय आणि टार्गेट ठेवलं 1:2 म्हणजे जर एक रुपयाचं जर आपण रिस्क घेत असेल तर टार्गेट आपण ठेवणार 2 तर सेक्शन 12 तर आपण इथं बघा 2 रुपयाचं टार्गेट ठेवलं म्हणजे मी तुम्हाला दाखव इझिली मित्रांनो इझिली एक्झिक्यूट झाले आणि इझिली आपल्याला ना मार्केट खाली येणार 100% मार्केट येणार आपल्या एसएलला ट्रिगर करायला जाणार मार्केट पण पेशन्स जर ठेवले तर 100% आपल्याला टार्गेट हे अचीव झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याला म्हणतात हायर हाय हायर लो हे खूप बेसिक कन्सेप्ट आहे पण महत्वाची कन्सेप्ट आहे म्हणून तुम्ही याला इग्नोर करू नका तर तसेच त्या ठिकाणी आता आपल्याला दुसरं काय हायर हाय इथं तयार झाला परत हायर लो बघा तुम्ही इथं तयार होणार आम्ही ह्या ट्रेडचं हे करतो परत इथं हायर लो तयार झाणार परत तुम्ही थांबणार परत हाय बाईंग साठी पोझिशन बघणार म्हणजे तुम्ही बघताय का ह्या ट्रेंडमध्ये तुम्हाला 2 ते 3 तरी ट्रेड असे भेटणार की जे तुम्हाला प्रॉफिटच देणार तिसरा तुम्ही घेणार ट्रेड जसं मी तुम्हाला म्हणलं 3 हिट झाले तुमच्या तिसरा तुम्ही इथं घेतला किंवा इतर लो झालाय परत इथं बाईंगची पोझिशन एक हिट होईल एक हिट झाल्यावर शांत बसायचं आपल्याला फक्त ट्रेड मग जर आपला जर लॉस झालाय किंवा आपला जर एसएल हिट झालाय तर आपल्याला काय करायचं मार्केट अनालिसिस करायचं आपल्याला लगेच नाही घुसायचं रेश अजिबात नाही करायचं हे महत्वाची कन्सेप्ट आहे बेसिक आहे महत्वाची त्याला तुम्ही मास्टर करा स्ट्रॅटेजीज सगळे करता ना तुम्ही पण हे जे बारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत तुम्ही बघू शकता इझिली इथं टार्गेट आहे मी तुम्हाला माझा कालचा ट्रेड पण दाखवणार आहे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या फोनचा स्क्रीनशॉट काय लाईव्ह ट्रेड दाखवलेला आणि आता तो मी आज बंद केलाय तो पण मी नंतर दाखवतो तुम्हाला आपली व्हिडिओ झाल्यावर जे पण ते माझा डेमो अकाउंट आहे माझं रिअल नाही रिअल मी नंतर टाकणार आहे पैसे तुम्हाला दाखवतो तर बघू शकता तर जाऊया आपण नेक्स्ट स्लाइडवर तर आपली दुसरी स्लाइड आहे डाऊन तर जसं की सेम ॲज हायर हाय हायर लो जसं की सेम ॲज त्याच प्रकारे आपले डाऊन ट्रेंड मध्ये तिथं काय तुम्हाला दिसत प्राइस वरून खाली आली आधीच्या टॉपिक मध्ये काय होतं प्राइस खालून वर गेली आता दुसरे ह्या टॉपिक मध्ये काय आपलं नीट लक्ष द्या प्राइस वरून आली आहे प्राइस जेव्हा वरून येते तेव्हा काय तयार होती लोअर हाय हायर हाय नाही लोअर हाय कारण की लो प्राइस वरून येते लो त्याला लो वरून येते खाली जाते म्हणजे त्याला डायरेक्ट लो नाव
तर इथं तुम्ही बघू एका ठिकाणी मार्केट आलं, खाली प्राइस येत होती. एका ठिकाणी हाय तयार झाला. तिथं लगेच लाईन मारा तुम्ही. नंतर त्या लाईनीपासून दुसरी प्राइस खाली पडली. एका कोणत्या पण पॉइंटला प्राइस आली आणि तिथून वर गेली. त्या ठिकाणापासून वर गेली. तिथं लगेच मार्क करा. तर तिथं तयार झाला लोअर लो. सेम आहे हायर हाय, हायर लो. तसंच उलटं हायर हायच्या ऐवजी लोअर लो, लोअर हाय. तर इथं लोअर हाय तयार झाला. कारण की हे हाय आहे. खाली आला लोअर लो तयार झाला. परत प्राइस कुठेतरी वर गेली. परत लोअर हाय तयार झाला. परत प्राइस कुठेतरी खाली पडली. आधीपेक्षा पण जास्त पडली. लोअर लो तयार झाला. परत प्राइस वर गेली. आधीपेक्षा थोडी जास्त नाही वर आली म्हणून लोअर लो, लोअर हाय तशी लोअर. त्याला तुम्हाला घेऊन जातो आता मी लाईव्ह आहे. सेम आहे जसं की तुम्ही बघू शकता इथं बघा. एकदम सिंपल. खूप मग ट्यूजडे 12 मेचं मार्केट आहे. हे काय तयार झालं आपलं प्राइस. चला हे लक्षातच देऊ नका. हे प्राइस कुठेतरी आली. हे आपल्याला काही एवढं आपण नाही माहिती आपल्याला की बाबा इथंच प्राइस होणार. एवढं नाही आपण मास्टर. म्हणून आपण नॉर्मल बघू. इथं अपॉर्च्युनिटी आहे. पण मी तुम्हाला अजून बघतोय जरा बेटर वेनी समजत येईल का. आता जे सपोर्ट रेजिस्टन्स आपला ब्रेक केलाय का पाहिजे बघा. आता लाईव्ह ट्रेड चालू होता. आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केलाय. मार्केटने रिस्पेक्ट दिली. रेजिस्टन्सला मार्केट डाऊन होत चाललंय. त्याच्यावर नाही गेले जास्त. तर नंतरचा भाग राहिला. पण आता आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. एकदम सिंपल एक्झाम्पल एकदम सिंपल. डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट प्राइस कुठून आली तुम्हाला जसं मी आधी सांगितलं वरून खाली आली आहे. इथे एक मार्क करा. एक तुम्ही मार्क केला की बाबा इथं प्राइस आली आहे एका ठिकाणी. तर या ठिकाणी प्राइस आली परत खाली. या ठिकाणी प्राइस हा काय झाला लोअर. काय प्राइस कुठून आली वरून खाली आली म्हणून लोअर. इथं इथपर्यंत प्राइस कुठेतरी खाली आली. इथं मार्क करा तुम्ही. हा काय तयार झाला लोअर लो. परत प्राइस वर गेली. आधीपेक्षा जास्त नाही जाणार. आधीपेक्षा कमी गेली. कुठेतरी मार्क करायचं. इथं लगेच मार्क करायचं बघता आपलं काम काय की मार्केटमध्ये चाललंय काय ते अनालिसिस करायचं बघतं. हे काय तयार झालं परत लोअर हाय बरोबर. परत मार्केट खाली पडलं. मार्केट आता इथं धरा. इथं पण तुम्ही धरू शकता आणि ही प्राइस धरू शकता. आणि एवढं छोटं नको धरायला म्हणून आपण हे धरू. परत मार्केट खाली आलं. लोअर लो तयार झाला. परत इथं बघा तुम्ही लोअर हाय तयार झाला. त्याची दुसरीच कॅन्डल परत लोअर लो तयार झाला आणि परत लोअर हाय तयार झाला. लोअर हाय नाही नंतर मार्केट काय हे नेक्स्ट स्लाइड मध्ये शिकवणार आहे मी तुम्हाला. आता 1 2 3 4 5 6 मध्ये तुम्हाला कन्फर्मेशन भेटते लोअर लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. सेम ॲज आपण बघितलं या ठिकाणी हायर हाय. तसं सेम ॲज उलट त्याचं कारण लोअर लो. या ठिकाणी आपण कुठली ऑपॉर्च्युनिटी बघता सेलची. शॉर्ट करायचं. मार्केट काय आहे असं तयार होतंय. तुम्ही 1-2 वेळेस ऑब्झर्व्ह केलं तुम्हाला कन्फर्मेशन भेटलं की हा बाबा हाय होतंय काहीतरी. तसा तुमचा इथं सपोर्ट रेजिस्टन्स पण असेल. तुम्हाला मी सांगेन आज नंतर कसं ऍड करायचं. हे बेसिक टू बेसिक जाऊ आपण हळूहळू जाऊ. मग याच्यात एक इंडिकेटर येणार अजून एक इंडिकेटर मग आपल्याला कन्फर्मेशन भेटणार. मग आपण आपल्यावर कॉन्फिडन्स असणार की आता हे होऊ शकतं. आपल्या मनाचं काय नसतं होत. जे मार्केटमध्ये व्हायचं असतं ते होतं. जे मार्केटला अभ्यास करून जे दिसतंय आपल्या डोळ्याला ते आपल्याला करायचंय. त्याच्यावर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर इथं बघा हायर हाय, हायर लो आहे. सेम ॲज आपण इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघितली की आपल्याला कन्फर्मेशन भेटलं. तसं आपण एक हायर लो तयार होऊन दिला. लगेच आपण दुसऱ्या कॅन्डल, तिसऱ्या कॅन्डलला ट्रेड एक्झिक्यूट केला. 1:2चं टार्गेट ठेवलं. आपलं इझिली अचीव्ह झालं. तशाच ठिकाणी सेम ॲज एक तयार झाला लोअर, दुसरा लोअर लो, तिसरा लोअर हाय तयार झाला. आता तुम्ही काय करणार? 2 कॅन्डलचा वेट करणार. शॉर्टसाठी पोझिशनसाठी अप्लाय करणार. तुम्ही लगेच काय करणार की आता आपल्याला माहिती आहे की लोअर हाय तयार झालाय म्हणजे लोअर लो तयार होणारच. लगेच आपण काय करणार 1 2 3 कॅन्डल जाऊ द्या. 2 कॅन्डल मी तर म्हणतो 2च कॅन्डल जाऊ द्या. 2 कॅन्डल गेल्यानंतर आपण करणार सेलसाठी पोझिशन अप्लाय. 1:2 टार्गेट असेल. आधीच्या प्राइसपेक्षा थोडीशी वर आपला एसेल असेल. आधीची जी आपण ही लाईन मारली त्याच्यावर थोडासा आपला एसेल असेल कारण की प्राइस ट्रिगर होती. प्राइस एसेल उडवत असते. इझिली खालीपर्यंत टार्गेट आहे पण एवढे आपण मास्टर नाही की एकदम डिप टू एवढपर्यंत मार्केट खाली गेलं तर काय मी ट्रेडरची व्हिडिओ बघितलं त्या बाबतीत की इथपर्यंत मार्केट खाली गेलं तर इथपर्यंत आपण अचीव्ह केलं. एवढं होतच नसतं. आपण काही हे आहेत का एवढं टार्गेट अचीव्ह करायला. आपलं जेवढं दिसतंय तेवढं आपण करतो. एवढी परफेक्ट नसतं की आता एकाने काय केलं असतं. आता याच ठिकाणी आपल्याला कोणाला हे नाही करायचं पण करतात म्हणजे या ठिकाणी दाखवलं असतं तुम्हाला की हे बघा इथं आपण ट्रेड घेतला आणि ₹9 स्टॉप आहे. ₹24 टार्गेट भेटला आपल्याला. जर अमाऊंट आपण ₹700 लॉस घेतला असतं तर आपल्याला ₹1600 भेटले. म्हणजे हे सांगितलं असतं की ₹1600 इझिली. एवढं आपण हुशार नाहीयेत की इथपर्यंत मार्केट जाऊस तर आपण थांबणार. काय सांगता येतं इथूनच मार्केट ह्याच दांडीपासून जर मार्केट वर गेलं असतं मग एवढं नाही. इझिली 1:1 इथपर्यंत आपलं टार्गेट राहील. आणि ते टार्गेट पण कसं मी ट्रिगर करायचं ते पण नंतर सांगतो की पोझिशन कशी कट डाऊन करत राहायचं. आपलं प्रॉफिट कसं सिक्युअर करत राहायचं ते नंतर सांगेलच मी. इझिली तुम्ही बघू शकता डाऊन ट्रेंडमध्ये आपण सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघितली आणि सेलिंगचा ट्रेड एक्झिक्यूट केला. इझिली आपल्याला टार्गेट भेटलेलं. हे फक्त कशाने होणार माहिती आहे का? पेशन्सने होणार मित्रांनो. पेशन्स खूप महत्वाचे. पेशन्स फक्त एकच गोष्ट आहे महत्वाची पेशन्स. बाकी काही मार्केटला पेशन्स पाहिजे. आणि जे हे करतात ना राडा रोडा अशी गर्दी बिर्दी करतात ना
की रपारप ट्रेड आणि रपारप हे सगळं, की फास्ट ट्रेड. अरे माझा लॉस तयार झाला, मला आता लगेच हे घ्यायचं, लगेच आता इथे एक जण एकदम कोणतरी इथं ट्रेड घेणार, सेलचा थांबणार, हा 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 हा. तरी भाई त्यांनी जर इथं सेलचा ट्रेड टाकला, या ज्या रेड कॅन्डल दिसते ना छोटी, ह्या पॉईंटच्या खाली तुम्ही बघा, तिथून डायरेक्ट इथं इथपर्यंत मार्केट वर गेले रे. चेष्ट नाही त्याचा. किती आता त्याची जर क्वांटिटी असेल चांगली, तर त्याला किती लॉस दाखवत असेल तुम्ही बघा ना. तू डायरेक्ट घाबरल आणि डायरेक्ट काय करेल, ट्रेड डायरेक्ट 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 पोझिशन कट, क्लोज पोझिशन केला, लॉस. काय झालं, काय केलं, थांब ना. तुझ्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स आहे का नाही तुला? असं करायलाच नाही पाहिजे. मग यांचे मग अकाउंट उडतात. मग लगेच हा इथं इथे एक काम करू, आता मार्केट वर चाललंय, इथपर्यंत गेले मार्केट, एक काम करू, बायचा ट्रेड टाकू. भाऊनी डायरेक्ट इथं बाय केली पोझिशन, इथं डायरेक्ट बाय केली. कारण की मार्केट वर चाललंय. मार्केट त्यांनी बघितलं, अरे वर चाललंय. पण भाई अनालिसिस कर ना, काय मार्केटमध्ये तर तिथं तर वर खालीच जाणार आहे मार्केट. इथं डायरेक्ट बायचं आलंय भाई, डायरेक्ट मार्केट इथून तर इथपर्यंत पडलं रे. आता एसीएल कुठं असेल आणि काय कुठं असेल. एसीएल लावलं तर ठीक, नाही लावलं तर मार्केट त्याचं अकाउंटच वाईट. म्हणून म्हणतोय पेशन्सली जावा. मार्केट जरी लॉस दिसत असेल तर आपला एसएल हिट होऊस तर मार्केटमध्ये थांबा. जोपर्यंत तुम्ही तुमचा एसएल हिट होऊस तर मार्केटमध्ये थांबणार, तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही तुमचा टीपी उठवस तर मार्केटमध्ये राहतो. जोपर्यंत तुम्ही ते अचीव्ह करताना तुमचं एसएल होऊस तर तुमच्याकडे जे हे असणार ना, की माझा कॉन्फिडन्स आहे, माझा एसएल होऊस तर मी मार्केटमध्ये थांबणार. तुम्ही तुमच्या एसएल रिस्पेक्ट दिली, की बाबा एसएल हिट झाला, आता मार्केटमध्ये बाहेर चाललं. तसंच तुम्ही तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स होईल, की तुम्ही मग नंतर नंतर तुमचा टीपी उठूस तर मार्केटमध्ये जाता. नाही तर इथपर्यंत प्राइस आली माझ्या टीपी जवळ, केली पोझिशन कट. हे नाही ना भाऊ. तुझा टीपी टीपी हिट होऊ दे. तुझा जसा एसएल हुस तर तो असा हाताची घडी घालून थांबतो ना, जसा लॉस बघत राहतो ना, तसा प्रॉफिट पण मार्केटमध्ये बघायची सवय लाव. असा प्रॉफिट तुला असा दिसतो ना जाताना, तर ते सवय लाव, की बाबा हा चाललाय प्राइस खाली, चाललाय, मला दिसतोय प्रॉफिट, ग्रीन ग्रीन दिसतंय सगळं, तर ती बघायची सवय. हे कॉन्फिडन्सने येतं. ठीक आहे, जरा की आपण डाऊन ट्रेंड मध्ये सेलचं हे एक्झिक्यूट. तर चलाच मार्केट नंतर साईडवेज झालं, नंतर या ठिकाणी मार्केटने रिव्हर्सल मारला. तुम्ही इथं प्राइस, तुम्ही आता इथं टिक मार्क केली, तर तुम्ही नंतर आता हा काय झाला, लोअर लो तयार झाला. आता मग आपण कशासाठी थांबणार, लोअर हायसाठी. तर लगेच लोअर हाय तयार झालाय, आधीच्या पेक्षा वर गेली. जर त्याच्यापेक्षा वर गेली तर मग ट्रेंड ब्रेक झाला ना. चला मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवर घेऊन जातो, पुढचं एक्सप्लेन करतो. तर आपण काय बघितलं, डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लो, लोअर हाय बघितलं. आणि आता तुम्ही बघा इथं काय सांगितलंय, रिव्हर्सल. जसे की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, दोन प्रकारचे ट्रेंड असतात, ट्रेडिंग असतात. एक आपण करतो ट्रेंड ट्रेडिंग, म्हणजे ज्या ज्या ट्रेंडमध्ये हे मार्केट चाललंय त्या ट्रेंडमध्ये आपण ट्रेडिंग करतो. दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, की असं रिव्हर्सल, म्हणजे आता डाऊन ट्रेंड असेल तर आपण सेलसाठी बघतो, अप ट्रेंड असेल तर आपण बायसाठी पोझिशन बघतो. आणि जर रिव्हर्सल जे होतात त्याला म्हणतात रिव्हर्सल. तर रिव्हर्सल मध्ये काय असतं, तर तुम्ही बघा, जसं की हे तुम्हाला लोअर हाय सगळं ठीक. या ठिकाणी मला रिव्हर्सल वेन ट्रेंड चेंजेस डायरेक्शन, बुलिश रिव्हर्स. तर हे जो आहे ना पुढचा, हा आहे बुलिश. आता मार्केट झाले पण बुलिश नाही झालं, इथं लाईव्ह मध्ये साइडवेज झालंय. तर ते तुम्हाला दाखवतो. इथं डाऊन ट्रेंडचे की पॉईंट्स काय सांगितले, प्राइस मूव्स इन अ डाऊन ट्रेंड पोझिशन, कन्सिस्टंट लोअर लो हा ट्रेंड, हा तेच सांगितलं की इथं हे लोअर हाय ते तयार होतं. आता इथं बघा तुम्ही, डाऊन ट्रेंड होता, डाऊन ट्रेंड प्राइस मेक्स लोअर लो, लास्टला काय बनवलं, लोअर लो, लाईव्ह मार्केटमध्ये लोअर लो. बरोबर, तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतोय आम्ही. नंतर काय झालं, आधीचा जो होता ब्रेकआउट झाला, कुठं झाला, लोअर हायला ब्रेकआउट झाला, हायर हाय तयार झाला. याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा दुसरी प्राइस खाली आहे डाऊन ट्रेंड मध्ये, त्याच्यापेक्षा तिसरी लाईन खाली आहे, लोअर हाय, लोअर. त्याच्यापेक्षा आता ही पुढची पण खाली यायला पाहिजे ना, पण ही गेली कुठं, वर गेली. लगेच लाईन मारून दाखवतो तुम्हाला, समजून घ्या मी काय. ही कुठं गेली, ह्याच्यापेक्षा वर गेली ना. इथं तर तुम्ही असं फॉलो करतो, ह्यापेक्षाही खाली, ह्यापेक्षाही खाली, पण ह्यापेक्षा ही वर कसं काय, ही वर याच्यामुळे झाली की कारण की ट्रेंड ब्रेक झाला. जिथं ट्रेंड ब्रेक होतो तिथं होतो हायर हाय फॉर्म्स अप ट्रेंड बिगिन्स, अप ट्रेंड बिगिन. असं जर झालं, आधीचा लोअर हाय जर पुढच्या कॅन्डलने ब्रेक केला, तर तो ट्रेंड चेंज होतो, तो कन्वर्ट होतो डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये, डाऊन ट्रेंड मधून साइडवेज मध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, इथं मार्केट कन्वर्ट झालंय डाऊन ट्रेंड सोडून मार्केट गेलंय साइडवेज मध्ये. जसं की तुम्हाला बघितलंय मगाशी काय चालू होतं, मी तुम्हाला म्हणलं इथं प्राइस होती, मग आपला व्हिडिओ चालू केला होता मी, इथं प्राइस गेली, तुमच्या समोर मी मारलं, मार्केट कुठं आलं, आपल्या प्राइसला रिस्पेक्टिव्ह मार्केट खाली आलं. मार्केट इथून पण वर जाऊ शकतं, नाही तर इथपर्यंत येऊ शकतं, पण रिस्क का घ्यायची. इथं आपण ट्रेड यामुळे प्लॅन नाही करत, कारण की आपल्याला माहिती नाही मार्केट फिरणार कुठं आहे. इथं स्केल्प मारावं लागेल. काय करावं लागेल, इथं जर मार्केट गेलं ना, आता हा खालची बुलिश कॅन्डल डायरेक्ट ट्रेडिंग टाकली, हा प्रॉफिट रेल दिसलं, ग्रीन दिसला, प्रॉफिट लगेच हे केलं, वाईप आउट केलं. तशी ट्रेडिंग काय, मग ह्या अशा सिच्युएशन मध्येच खूप लोक ट्रेडिंग करतात, स्केल्पिंग करतात, आणि बाबा त्यांना जमत असेल बाबा. पण मी तर म्हणतो अशा ट्रेंड मध्ये शांत बसा, तुम्ही मार्केट ऑब्झर्व करा. मार्केट खाली आला, आपल्या प्राइस पर्यंत येऊ शकतं, नाहीतर इथून पण रिव्हर्स जाऊ शकतं, कारण की लास्ट वाली प्राइस इथे क्लोज झाली. ते ठीक आहे. इथं आपलं काय चालू होतं, की आपलं लोअर लो मधून मार्केट झालंय डायरेक्शन चेंज, अशा ठिकाणी डायरेक्ट शांत बसा, डायरेक्ट शांत बसा. आपली स्लाइड वर जाऊ, लोअर आहे, लोअर लो तयार होतो, आणि मग डाऊन ट्रेंड मधून मार्केट शिफ्ट होतं अप ट्रेंड मध्ये.
सेम ॲज बेरिश, सेम ॲज तिथं काय होतं, अप ट्रेंड होता, लोअर हायर हाय तयार झाला आणि दुसरा जो होता हायर लो, तो यापेक्षा वर तयार न होता डायरेक्ट ब्रेक केला, मार्केट चेंज, प्राइस मेक्स हायर हाय, लोअर लो फॉर्म्स आणि डाऊन ट्रेंड लो, डायरेक्ट लोअर लो, हायर हायर लो बनायचा तर लोअर लो तयार झाला आणि मार्केटने डायरेक्शन चेंज केलं. लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो, जसं की आपण मागे बघितला, लोअर लोचा इथं फॉर्म चालू होता, लोअर लो चालू होता, आपलं सॉरी हायर 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 लो चालू होता. तर या ठिकाणी बघा, इथं 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 ट्रेंड झाला. इथून पुढे काय तयार व्हायला पाहिजे होतं, इथं मार्केट यायला पाहिजे होतं, इथं आणि मार्केट जायला पाहिजे होते. पण मार्केटने काय केला, जो शेवटचा त्यांचा तो हा जो लो होता, पण जर मार्केट हे केलं असतं, अनालिसिस केलं असतं, तर या ठिकाणी मार्केटने काय केला, हा ब्रेक केला म्हणून मार्केट कमी झालं डाऊन ट्रेंड मध्ये. तर एवढंच याचं, लोअर लो जर ब्रेक झाला तर याचे म्हणणं एवढंच आहे की लोअर लो हायर हाय मधून जर लोअर लो तयार झाला तर डाऊन ट्रेंड मध्ये चालू होतं आणि लोअर लो मधून हायर हाय तयार झाला तर मार्केट अप ट्रेंड मध्ये चालू होतं. तुम्हाला हे लोअर हायला नवीन वाटत असेल तर असं म्हणजे एवढं पण तुम्ही जस्ट कानात ठेवा शब्द की बाबा हे असं काहीतरी असतं, पुढे जाऊन तुम्हाला समजेल हे काय नाही. आपल्याला हे कशासाठी, लोअर लो लोअर हाय हायर लो, हे सगळे शब्द कशासाठी आहेत, ट्रेंड ओळखण्यासाठी. ट्रेंड मार्केटचे शब्द आहेत हे फक्त, की हे कशासाठी उपयोग येतात की मार्केट कुठल्या ट्रेंडमध्ये चालू नाही, फक्त ट्रेंड ओळखण्यासाठी. म्हणजे तुम्ही त्याच्यावर डोकं नका लावा, जे तुम्हाला सांगितलं मी असं एवढं लावा. त्यानंतर बघा, तुम्ही जसं की इथे सांगितलं हायर अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंड मध्ये झालं शिफ्ट, आपण लगेच पोझिशन मागणार बाय सेलिंगसाठी, अप ट्रेंड मध्ये आपण बाईंगसाठी पोझिशन मागणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं की आपण ट्रेंड पाहिले, 3 प्रकारचे ट्रेंड असतात, अप ट्रेंड, साइडवेज, डाऊन ट्रेंड. की पॉईंट्स आहेत इथं काही लक्षात ठेवण्यासाठी, ते लक्षात ठेवू आपण. अप ट्रेंड मध्ये काय, प्राइस मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन, हायर हाय हायर लोज बिगिन्स, ट्रेडर्स लुक फॉर बाईंग. आणि ते जसं की ट्रेडर्स काय करतात, अशी जर सिच्युएशन असेल, हायर हाय हायर लो जर मार्केटमध्ये तयार होत असतात, तर ट्रेडर्स काय करतात, तिसरा पॉईंट लक्षात घ्या, तर ट्रेडर लुक्स फॉर बाईंग ऑपॉर्च्युनिटी. सेम ॲज साइडवेज मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, साइडवेज हे मार्केट खूप गातं, दिसायला भारी, आपल्या प्राइसला रिस्पेक्ट देते, खालीवर जाते बघा मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं, साइडवेज मध्ये कशी मार्केट चालू होतं, आपल्या जी प्राइस होती मार्केटने सेलिंगसाठी, आपण वर ऑपॉर्च्युनिटी बघितली, म्हणजे सांगत नाही मी, मार्केटनी आपल्या प्राइस कसे येऊन ब्रेकआउट दिलाय. आता नंतर हे कशामध्ये कन्वर्ट होईल हे खूप इंटरेस्टिंग आहे. तिथं मार्केट खाली जाऊ शकतं, इथं येणार, मग नंतर रिव्हर्सल, नंतर टार्गेट हे होईल, मग आपल्याला ट्रेंड कळेल आणि डायरेक्ट आपण सेलिंग ऑफ ह्याच्यासाठी पण जाऊ शकतो. तर ठीक आहे, साईडवेजचा आपला स्लाइड चालू होते, तर त्यामध्ये काय सांगितलं, प्राइस मूव्ह साईडवेज इन अ रेंज. जेव्हा प्राइस साईडवेज मध्ये कन्वर्ट होतं, साईडवेज कसं ओळखायचं तुम्हाला सांगितलं, एकच फॉर्मॅटमध्ये हायर हाय आणि हायर लो न बनता मार्केट ना का सिच्युएशन मध्ये तयार होतं. हे बघा, इथं कसं हायर लो तयार चालू, साईडवेज कसं ओळखायचं, मार्केट काय करतं, एका पॉइंटला वर जातं, एका पॉइंटला खाली येतं, दोन्ही मार्क करून घ्या. तर ह्यापेक्षा जर खाली तयार गेलं तर हायर लो, वर गेलं तर हायर हाय, पण वर खाली गेलंच नाही ना मार्केट, परत वर गेलं पण आधीच्याच प्राइसच्या लेवलमध्ये गेलं, मग ह्याला म्हणतात साईड. आणि खाली पण आलं तर आधीच्याच प्राइसच्या आसपास आलं, वर गेलं तर सेमच रेंज, याला म्हणतात साईडवेज मार्केट. साईडवेज मध्ये असं मार्केट, तर ओळखायचं खूप सिंपल स्ट्रॅटेजी, असं मार्केट राहणार साईडवेज, एकदम लोअर लो वगैरे नसेल. बाउन्सेस बिटवीन सपोर्ट अँड रेजिस्टन्स, जे आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपण तयार केलेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आधीच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं, त्या बाउन्स मार्केट बाउन्स बिटवीन सपोर्ट अँड रेजिस्टन्स, इट मे शोज द मार्केट शोज साईडवेज आणि वेट फॉर ब्रेकआउट टू ट्रेड. ट्रेड करायचं असेल साईडवेज मध्ये मार्केट, तर वेट कशाचं करायचं, ब्रेकआउट. जसं की इथं आपल्याला दिसतंय काहीतरी ब्रेकआउट सारखं, वेट करायचं ब्रेकआउटसाठी. लाईव्ह मध्ये तुम्हाला इथं ब्रेकआउट दिसतोय मित्रांनो, प्राइस खाली चालली आहे, तुम्ही बघू शकता टाइम चाललाय. सेम ॲज डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय तुम्हाला सांगितलं मी, की पॉईंट्स काय आहेत, प्राइस मूव्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्राइस मूव्ह करत असते, लोअर हाय लोअर लोज बनवत असते आणि ट्रेडर्स लुक फॉर सेलिंग अपॉर्च्युनिटी. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी बघायची, साईडवेज मध्ये आपल्याला वेट फॉर ब्रेकआउट साठी, नो ट्रेड, आणि अप ट्रेंड मध्ये ट्रेडर्स बाईंग अपॉर्च्युनिटी. कधी बघायचे ते पण मी तुम्हाला, चला थोडंसं आता मार्केटला अनालिसिस करू आपण. बघा, मार्केटने दिला ब्रेकआउट, मार्केट परत वर गेलं, तर याला म्हणतात फेक ब्रेकआउट. हे लक्षात ठेवा, मार्केटने किती मोठा वीक दिली बघा कॅन्डलला, वीक नंतर अनालिसिस करू. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला माझा कालचा मी पोझिशन कट केलेली आहे, डेट वगैरे दिसते का इथं, आधीच ती नीट बघा, 2026 5/12 आजची इथं डेट आहे, खाली तुम्ही बघू शकता डेट बघा.
नीट दिसते का रे? आय थिंक दिसत असेल. दिसते ना? हा, स्क्रीनशॉट टाकतो नाही तर मी. हे बघा माझी कालची पोझिशन होती सेलिंगसाठी. जसं मी ट्रेड एक्झिक्यूट केलाय. ते सेलिंगचं झालंय. 11 लाख काहीतरी समथिंग प्रॉफिट आहे. तर ते डॉलर आहे. तर सेम माझ्या तुम्ही मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत मी. काही इंडिकेटर्स पण वापरतो, काय वापरतो तुम्हाला मी नेक्स्ट सांगतच राहील. तुम्हाला बिगनर्स गाईड देणार मी, जे पण इम्पॉर्टन्स आहे आपल्या एक बेसिक ट्रेडिंगसाठी. त्याचं मला सर्व नॉलेज भेटणार आहे मित्रांनो. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.